महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी येथून निघालेली जेजुरी पालखी पदयात्रा जेजुरीत दाखल झाली आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली। सकाळी करहा नदी किनारी खंडोबाचं जागरण गोंधळ आणि खंडोबा भक्तांचा पारंपरिक धार्मिक सोहळा अगदी मोठ्या उत्साहात पार पडलाय। साईंच्या शिर्डी आणि परिसरातून निघालेल्या पालखी रथाची भाविकांनी पूजा अर्चा करत या मल्हारवारीत धार्मिक संगीताच्या तालावर थिरकण्याचा आनंद घेतलाय। साईंच्या शिर्डीतून खंडोबाची जेजुरी या पदयात्रेत आता भाविकांची मोठी वाढ झाली असून या यात्रेमुळे मोठे समाधान मिळत असल्याचं यात्रेकरू सांगतायत। महाशिवरात्री निमित्ताने दर सालाबादाप्रमाणे शिर्डी ते जेजुरी हा पालखी पायी सोहळा आयोजित करण्यात येतो आणि त्याचप्रमाणे 10 दिवस हे पदयात्रे अतिशय आनंद घेत आज खराबाई येथे येऊन पोहोचलेले आहेत। तर हा जो नयनरम्य असा सोहळा बघण्यासारखा आहे, याचा हे भाविक भक्त अतिशय आनंद घेत आहेत आणि त्याचप्रमाणे ह्या आनंदात दरवर्षीच उत्साह वाढत चाललेला आहे। त्याचप्रमाणे या उत्साहामध्ये अतिशय येणारे पुढील वर्षही अशीच आनंदात भर पडावी आणि भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी व्हावी अशी मी मल्हार चरणी प्रार्थना करते। येळकोट येळकोट जय मल्हार। माझं नाव शशिकला आहे, मी खंडोबाची देवदासी आहे। या खंडोबाचा पिवळा मानलं तर हळद आहे, नाही मानलं तर हळद आहे, मानलं तर भंडाऱ्याचं पिवळं सोनं आहे। आम्ही पायी दिंडीमध्ये येतो, सर्वजण येतो गणपत अण्णा। आम्हाला काही पण त्रास होत नाही। या देवाचा असा महिमा कसा फुलासारखा घेऊन येतो देव इथपर्यंत। आता आम्ही लिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय करामाईमध्ये येतो, आंघोळी करतो, लिंगाचं दर्शन घेऊन घरी जातो। आम्हाला आमच्या मनाला समाधान वाटतं। आम्ही भंडाऱ्याचं आम्हाला जेजुरी कधी जावा, शिवरात्र आली तर असं होतं कधी जायचं अंगात येत आमच्याला। आम्हाला आहे ना घरी गोड लागत नाही म्हणून आम्ही जेजुरीला येतो। ते पंढरपूरला निघाते, आळंदीला निघाते तसेच, पण आम्हाला जेजुरीला पण पायी दिंडी खंडोबाची कुलदैवत आहे खंडोबाचं, त्याच्यासाठी आलंच पाहिजे, पायी आलंच पाहिजे। आपल्या घरातले प्रश्न आडी अडचणी सगळा कुलदैवत खंडोबाच सोडितो, म्हणून आपण सर्वांनी पायी यावा, स्त्रियांनी पण यावा, कुणी येत नसेल त्यांनी पण यावा, पुरुष तर येतात पण स्त्रियांनी पण यावा। जय मल्हार कडेपठार सदानंदाचा येळकोट सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिर्डी तिसरी क्षेत्र जेजुरी खंडेराया हे शिर्डीतील 21वे वर्ष असून शिर्डी पालखीचं, तर या पालखीमध्ये सर्व भाविक मोठ्या आनंदाने व गोळ्यामेळ्याने पंचक्रोशीतील सर्व भाविक या दिंडीमध्ये येतात। तसेच सर्व येताना ज्या ठिकाणी ठेपे आहेत राहण्याचे त्या ठिकाणी कार्यक्रम हा जागरणाचा कार्यक्रम करून व पुढे निघत असतात। तसेच आज या ठिकाणी कराबाईमध्ये सगळा भंडाऱ्याचा कार्यक्रम करून आता या इडून पुढे आमचं प्रस्थान गडावर होणार आहे। तसेच गडावर गेल्यानंतर त्या जागरणाचा कार्यक्रम होऊन उद्या शिवरात्रीचं ज्योतिर्लिंगात दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत। जय मल्हार कडेपठार महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जेजुरी ते करामाईमध्ये आम्ही आता आलेलो आहोत। सर्व आनंदमय सगळं पिवळ्या भंडाऱ्याचं वातावरण या ठिकाणी आहे। सर्व भाविक श्रद्धेने करामाईचं पूजन करून आता गडाकडे प्रस्थान करत आहोत। यामध्ये आम्हाला पूर्ण आनंद मिळत आहे। याप्रमाणे शिर्डी ते जेजुरी या रस्त्यामध्ये आम्हाला ज्या भाविकांना सहकार्य केलं त्यांचा आम्ही शिर्डीकरातर्फे असा हार्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे आमच्या धुमशे बाबा यांच्या मार्गदर्शनासाठी गणपत अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी ते जेजुरी ही दरवर्षी आज 21वे वर्ष असून त्यामध्ये आम्हाला पूर्णपणे समाधान मिळालं। शिर्डी ते जेजुरी प्रस्थान करताना शिर्डी कऱ्हेमध्ये येऊन तळी भंडाराचा कार्यक्रम केला जातो। आज कऱ्हेमधून जेजुरी गड किल्ल्यावर गेल्याच्या नंतर तिथे पूजा केल्या जाते। पूजा झाल्याच्या नंतर परत चिंचवनामध्ये येऊन महाशिवरात्रीच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेत आहे।
आणि तसे गावातले ग्रामस्थ आणि खंडोबा परिसर ग्रामस्थ सगळे आम्हाला मदत करत आहे. शिर्डी खंडोबाच्या मंदिरामधून शिर्डीतून ही पायी यात्रा सुरू झालेली आहे आणि खंडोबाच्या श्रद्धाअभावी ही पालखी वाढते प्रमाण होत आहे. तसेच सगळे ग्रामस्थ येतात आणि जागी जागी प्रसादाचा लाभ देत आहे. शिर्डीवरून पायी गेलेल्या या मल्हार वारीला भेट देण्यासाठी महाशिवरात्रीच्या अगोदर अनेक भक्त भाविक अवश्य हजेरी लावतात. या महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी ते जेजुरी पायी दिंडीत पोपट उमाप, नाना गोंदकर, आप्पासाहेब फुंदे, गणपत गोंदकर, केशव गोंदकर आदींचं विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तर या पायी दिंडीस शिर्डी येथील म्हाळसापती खंडोबा मंदिर या देवस्थानाचंही विशेष सहकार्य लाभतंय.